आज मी कोलंबी मसाला व पापलेट फ्राय या दोन्ही रेसिपी केलेल्या आहेत। या दोन्ही रेसिपी खूप छान झालेल्या आहेत। या रेसिपी कशा केल्या ते आता आपण बघूया। रेसिपी आहे पापलेट फ्राय। यासाठी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता माशांना मीठ व कोकमाचं आगळू लावून घेऊ। आता या माशांना आपण लाल तिखट लावून घेऊया। आता माशांना मीठ मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे। त्यांना आता आपण 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवू। कोलंबीच्या मसाल्यासाठी कांदा, खोबरं, लाल मिरच्या, कोथिंबीर, धने, आलं, बारीक चिरलेले टोमॅटो, हिरवी मिरची, काळी मिरी एकत्र घेतलेलं आहे। हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। आता भांड्यात तेल घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये कोलंबी घालून चांगली परतवून घेऊ। यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया व चवीपुरतं मीठ घालूया। आता ही कोलंबी मीठ मसाला बरोबर चांगली परतवून भाजून घेऊया। आता ही कोलंबी बऱ्यापैकी भाजलेली आहे। त्यामध्ये आपण मसाला ऍड करू। आता हे चांगलं मिक्स करून 10 ते 15 मिनिटं शिजण्यासाठी ठेवूया। कोलंबी शिजेपर्यंत आपण पापलेट फ्राय करून घेऊ। कोलंबीमध्ये आपण थोडंसं आगूळ घालूया। आता आपण पॅन मध्ये तेल घेऊया। मासे आता चांगले मॅरिनेट झालेले आहेत। त्यांना आपण फ्राय करूया। आता या माशाला आपण तांदळाचं पीठ लावूया। आता कोलंबी चांगली शिजलेली आहे। कोलंबी चांगली शिजलेली आहे। अशा प्रकारे कोलंबी मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे। पापलेट सुद्धा फ्राय करून झालेले आहेत। आता आपण सर्व करूया।
कोलंबी मसाला व पापलेट फ्राय या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. तुम्ही करून पहा. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.